केला पाहिजे, जनतेचं सुख दुःख त्यांनी पाहिलं पाहिजे आणि सुख दुःखात सामील झाला पाहिजे. आणि म्हणून मी मुद्रा फार मोठा संदेश देते जगाला की जरी राजा असेल तरी तो लोकांच्या हिताचा विचार करणारा असला पाहिजे, शांत मनाचा असला पाहिजे, उदार मनाचा असला पाहिजे आणि सर्वांचा सांभाळ करणारा असला पाहिजे. आणि बुद्ध त्याच प्रवचनात म्हणाले की जगामध्ये जेवढे काही दुःख आहेत, एवढ्या काही समस्या आहेत, ते आपोआप तयार झालेल्या नाही, त्याला कारण आहे. सासू आणि सुनेचं न पटण्याचं कारण आहे फक्त वाणी. वाणी सासू खौट बोलते. खौट या शब्दाचा अर्थ माहिती का तुम्हाला? मन दुखावणारं बोलते. कारण तिला किती सासू बोललेली आहे तशी, ती वारसा चालवून राहिली सासू. आणि ही जी सुनबाई आहे ती जर शांत स्वभावाची नसेल तर ती जास्त खौट बोलते तिच्यासोबत. मुख्य कारण आहे दोघींची वाणी. गरिबी नाही, जबाबदार आहे वाणी. आणि मग दोघी निर्धार करतात मी हिचं तोंड पाहणार नाही म्हणतात. कारण त्या वाणीमुळे ती दुखावलेली आहे. कोणी जर आपला अपमान करणारी वाणी जर वापरत असेल तर आपण त्याच्याशी संबंध नाही ठेवत. बुद्धांनी सम्यक वाणीचा संदेश दिला. सम्यक वाणी, सम्यक आहार, सम्यक व्यायाम. सम्यक म्हणजे संतुलित राहा, बॅलन्स मध्ये राहा.